कैरीचा सीझन चालू आहे, बाहेर कडकडीत ऊन आहे म्हटल्यावर कैरीचं पन्हं तर झालंच पाहिजे. त्यासाठी मी इथे 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या कुकरमध्ये घालायच्या आणि त्या आपल्याला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या काढल्यानंतर हे बघा मस्त असे ते शिजलेलं आहे. आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याची वरची साल काढून टाकायची. लगेच निघते ती. साल काढल्यानंतर काय करायचं की हाताने त्याचा अशा पद्धतीने गर काढून घ्यायचा. कैरी शिजवून घेतल्यामुळे साल पण लगेच निघते आणि गर पण लगेच त्याचा निघतो. हे बघा अशा पद्धतीने. अशाच पद्धतीने सगळ्या कैऱ्यांचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. गर काढून झालेला आहे. आता तो आपण वाटीमध्ये काढून घेऊया. वाटीमध्ये कशासाठी घ्यायचा तर गुळाचे प्रमाण आपल्याला ह्याच्यावरून ठरवायचे आहे. तर जेवढी वाटी आपली कैरीचा गर झालेला आहे तेवढीच वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे. तर 1 वाटी इथं आपली कैरी झालेली आहे, म्हणजे कैरीचा गर झालेला आहे. तर आता मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा मिरेपूड आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमधून फिरवून झाल्यानंतर आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर एक भांडं ठेवायचं, त्याच्यावर चाळण ठेवायची आणि अशा पद्धतीने हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर हे बघा खाली मस्त असं त्याचं गर पडलेलं आहे. गाळायचं कशासाठी तर त्याच्यामध्ये जे केसर असतात ते कैरीच्या पन्ह्यामध्ये येऊ नयेत यासाठी आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. आता हे जे पन्ह्यासाठी लागणारे जे मिश्रण आहे ते तयार आहे. आता हे काचेच्या बरणीमध्ये ठेवून हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर हे कैरीच्या पन्ह्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे. आता पन्हं कसं तयार करायचं त्यासाठी काय करायचं तर 2 चमचे इथं मी हे मिश्रण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थंडगार असं पाणी घालून घ्यायचं आहे. दुसरं काहीही घालण्याची ह्याच्यामध्ये गरज नाही. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथं आपलं मस्त असं कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. तुम्ही पण कैरीचं पन्हं नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.